तर सगळीकडे फक्त कॉमेडी म्हणून यूज केलेला आहे. त्यांचा राग कोणी बघितलेला नाही. त्यांचं रडणं कोणी बघितलेलं नाही. त्यांचं प्रेम कोणी बघितलेलं नाही. म्हणून हा डायलॉग जो आता अंकित बोलला, की आग्र्याची दुश्मनी खलास, आग्र्याची दोस्ती लय भारी, आग्र्याची दुश्मनी खलास. ट्रेलर लॉन्च काल झालेला आहे. प्लीज सगळ्यांनी बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल. आणि बाबू हा इथल्या सगळ्या लोकांमध्ये आत्ता आहे. सो माझी सगळ्यांना विनंती आहे, की हा सिनेमा तुम्ही बघा आणि खरंच तुम्हाला प्राउड फील होईल, की अरे यार, आपण ही गोष्ट का नाही केली. थँक यू सो मच. थँक यू व्हेरी मच. मी सगळ्यांचाच आभार मानतोय या चित्रपटातील डायरेक्टर मयूर शिंदे सर आणि त्याचबरोबर या चित्रपटातील प्रमुख ऍक्टर्स आणि सुप्रसिद्ध ऍक्टर्स अंकित मोहन यांना आपण पाहिलेत आणि बाबू चित्रपट नक्कीच प्रेक्षकागृहात जाऊन तुम्ही पहा. चला अंकित सर आणि मयूर सर आपण जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच सुरू आहे. दिवा वर्सेस सोळेगाव. मॅच नव्हते सुरुवात. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जाता बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये सिंगल मिळते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय आणि या 2 धावाने विक्रांत पाटीलने आपलं खातं उघडलंय. विक्रांत पाटीलचा विचार केला तर एक व्यावसायिक खेळाडू आहे आणि अनेक स्पर्धेमध्ये म्हणजे डोंबिवलीच्या ज्या ओपन स्पर्धा होतात किंवा ग्रामीण स्पर्धा होतात त्यामध्ये एक अव्वल दर्जाचा खेळ नेहमीच विक्रांत पाटीलचा राहिलाय. मॉन्स्टर मल्हार मॉन्स्टर सोळेगाव हा संघ खेळत असताना त्याचबरोबर बाबू शेठ यांचं देखील आगमन झालं. वेलकम बाबू शेठ. बाबू शेठ भोईर यांचं देखील आगमन झाले. हे प्रोड्युसर आहेत आणि त्यांच्याच जीवनावर हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. बघा बाबू चित्रपटातील संपूर्ण टीम आज आमच्या या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. सेकंड बॉल पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जातोय. इथे डाऊन द लेग साइड अंपायरचा कॉल येतोय. अक्षय फलंदाजीसाठी पाहायला मिळते. अक्षय तायडे हे देखील एक मोठं नाव आहे. अनेक डोंबिवलीच्या स्पर्धा या 2 जोडीने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. चांगला खेळ राहिलाय सातत्याने. त्यावेळेस आडव्या बॅटने अंपायरला हिट केलाय. इथे पावसाळी स्पर्धेमध्ये अंपायर देखील सुरक्षित नाहीये. त्यामुळेच आज स्वराज म्हात्रेचा दिवसच नाहीये मी म्हणावं. गोलंदाजी करत असताना बऱ्याच चुका झाल्या आणि आता बॉल त्याचा पिछा सोडत नाही. स्वराज बच के रहना मेरे दोस्त. एक धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 5च्या आकड्यावर. बाबू हा सन्माननीय नगरसेवक करण मडवी साहेब असतील त्याचबरोबर अक्षय म्हात्रे सर असतील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये बाबू चित्रपट या चित्रपटाचा आपण सुरुवात कशी पाहिली तर दिवाळे कोळीवाडाचा जो मच्छी मार्केट होता अंकित सर दिवाळे कोळीवाडाचा मच्छी मार्केट त्या मच्छी मार्केटमध्ये पहिल्यांदा प्रमोशन झालं होतं. त्यानंतर मी तुम्हाला फॉलो करतो या चित्रपटाला फॉलो करतो. त्यानंतर एकविरा मातेच्या चरणी देखील तुम्ही गेला होता. ते देखील तुमच्याकडे हे सगळं पाहिलं होतं आणि ह्या चित्रपटाला का बरोबरच प्रतिसाद दिला कारण की बाबू भोईर यांचा मी जीवनाचा कालखंड मला माहिती आहे कारण की त्यांच्या रिलेटिव्ह करावे गावात आहेत आणि त्यांचाच रिलेटिव्ह मी देखील आहे आणि बाबू भोईर यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक चित्रपटामध्ये अनेक कलाकारांना संधी दिली. अनेक चित्रपटामध्ये फायनान्स केलं पण आपल्या जीवनामध्ये चढ उतार त्यांनी नेहमीच पाहिलेत. म्हणूनच हा चढ उतार लोकांपर्यंत यावा आणि पहिला आगरी चित्रपट प्रदर्शित व्हावा यासाठी बाबू भोईर शेठसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. आगरी समाजाचा पहिला प्रोड्युसर आहे ज्याने धाडस दाखवलं आणि अंकित मोहन सारखी एक मोठी स्टारकास्ट आज अंकित मोहन यांना बघितल्यानंतर एक आगरी माणूस उभा आहे असं आम्हाला वाटतंय. ते खरे तर दिल्लीचे आहेत पण तरी देखील हा आगरी माणूस आहे. आणि ज्यावेळेस एकविरा मातेच्या दर्शनाला गेले होते त्यावेळेस म्हटलं की ही जात ही आगरी भाषा माझी आहे आणि मी आगरी आहे अशा अभिमानाने सांगितलंय. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे अंकित मोहन यांच्यासाठी देखील. मयूर शिंदे सर तुमचं देखील मी कौतुक करतोय. ज्या पद्धतीने डायरेक्शन असेल त्याचं ट्रीजर बघून आम्हाला वाटतंय की हा चित्रपट बॉक्स ऑफिस मध्ये कमीत कमी 100 कोटीचा गल्ला करेल अशी आशा करूया. बाबू सरांनी 100 कोटी ऐकून दुसऱ्या चित्रपटाची प्लॅनिंग सुरू केली आहे. चला मॅचच्या दिशेने जाऊया. षटक क्रमांक 2 राजेंद्र रनाव आपण पाहू शकाल. संग्राम रनावरे गोलंदाजी ट्रॅकवर
सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. 15 धावा फलकार लागलेत. नवी मुंबईमध्ये आज सगळेच बाबू चित्रपटातील प्रोड्युसर असतील, डायरेक्टर असतील आणि सगळे ऍक्टर्स उपस्थित आहेत. आज फार बरं वाटतंय. एवढ्या पावसामध्ये जर मी प्रोड्युसर असलो तर कदाचित मी बाहेर निघालो नसतो. पण आज या मात्र बाबू भोईर साहेबांचं हे कार्य आहे. या कार्याला सलाम करणारा षटकार लगवलाय. फलंदाज आपण पाहू शकाल अक्षय तायडेच्या बॅट मधून देखा नाव देखा नताव बटा दिया आटे डाल का भाव षटकार. सुपर स्ट्रोक लगवलाय. टीमची धावसंख्या 21, लॉस ऑफ नन, 0 गडी बाद, 20 धावा. इथे चांगला बॉल पाहायला मिळते. पुन्हा एकदा डॉट बॉलची यस व्हाईट बॉलची सांगता होते. व्हाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. 23 23 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना चांगला खेळ सुरू आहे. पावसाळी क्रिकेट स्पर्धा. यावेळेस अपरकट चांगला फटका आहे. चपराकला गोल आहे. चेंडू जातोय 1 बाउन्स इनटू द फॅन्स. सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. व्हॉट अ शॉट. यस चित्रपटात पण बाबू हा चित्रपट मात्र चौकार षटकार लावेल. आणि मी खऱ्या अर्थानं आताच सांगतो की 100% हे 100 कोटीचा गल्ला करणारा चित्रपट असेल. इतकं चांगलं ट्रेजर आहे आणि इतकं चांगलं डायरेक्शन देखील पाहायला मिळते. प्रोड्युसर देखील तितक्याच ताकदवान आहे. भरपूर अनुभव आहे यांच्याकडे. आणि आज अभिमान वाटतोय आगरी भाषेचा एक चित्रपट येतोय आणि अंकित मोहन सारखा एक आपल्या आगरी भाषी मराठी भाषेत नसताना देखील आगरीचा रोल करताना इतका इन्व्हॉल्वमेंट दाखवलाय. थँक्यू व्हेरी मच आणि खूप आभार. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने यावेळेस इन साइड आउट. व्हॉट अ शॉट. ये रे पावसा तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा आणि षटकार आलाय मोठा. व्हॉट अ शॉट. ब्युटिफुल स्ट्रोक मिस्टर अक्षय. सेट ऑन फायर. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावर. 16 संघ कालपासून ही स्पर्धा सुरू झाली आहे. आज या स्पर्धेचा अंतिम सामना अंतिम दिवस आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचत असताना शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. पावसाच्या सरी बरसात वादळ आलं होतं. भरपूर पाणी साचलं होतं. पण तरी देखील पाऊस असताना देखील या रबर बॉलचा क्रिकेट हा घमासान सुरू आहे. त्यावेळेस बॅटची इनर एज लागली. चेंडू जातोय गोशांकीची प्ले डाऊन. फलंदाज बाद होते. पहिल्या विकेटचं पतन अक्षयला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय आणि फलंदाज बाद. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 33 या आकड्यावर. चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जातोय. 4 ओव्हरची मॅच आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा फलकावर लागलेत. आज बाबू चित्रपटाचे सगळे स्टारकास्ट आमच्या सोबत जोडले गेलेत. आपण ब्रेक नंतर त्या सगळ्यांचा सन्मान आपण करणार आहोत. येस जीटीसीच्या माध्यमातून आपण ते व्हिडिओज देखील युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकाल. जे अंकित मोहन असतील सर असतील त्याचबरोबर मयूर शिंदे सर असतील यांचे सगळे व्हिडिओज जीटीसीच्या माध्यमातून आम्ही शेअर केले जातील आणि ते क्लिप्स तुमच्यापर्यंत येतील. बाबू चित्रपटाला सगळ्यांनीच भरघोस प्रतिसाद द्या. कारण की जितकी मेहनत या सगळ्या मंडळींनी केली आणि हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना आवडेल. कारण की आगरी भाषेचा पहिला चित्रपट प्रदर्शित होतोय आणि आगरी कॉमेडी तुम्ही ऐकलीत. मगाशी मयूर सरांनी सांगितली आगरी तुम्ही गीत ऐकलीत पण आगरी अग्रेशन तुम्ही पाहिलं नाही. म्हणूनच हे अग्रेशन हा संघर्ष तुम्हाला या चित्रपटामध्ये पाहायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा चित्रपटामध्ये संघर्ष आणि अग्रेशन पाहायला मिळते. त्याप्रमाणे या मॅच मध्ये देखील अग्रेशन आहे.
मॅचले होते. यावेळी आडव्या बॅटने फटका चांगला आहे. विक्रांत, व्ही फॉर विक्टरी, व्ही फॉर विक्रांत. आणि विक्रांतच्या बॅट मधून येतोय लाजबाब स्ट्रोक. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका. विक्रांत पाटील सेट ऑन फायर. हे नाव आहे सोळे गावाचं, हे नाव आहे डोंबिवलीचं. अनेक अर्धशतक या खेळाडूच्या नावावर आहेत. अनेक मोठमोठ्या स्पर्धा याने गाजवल्यात. नावाप्रमाणे 6 बॉल मध्ये 6 षटकार मारण्याचा कारनामा देखील अनेक वेळा या विक्रांत पाटीलने केलाय. अनेक स्पर्धा गाजवल्यात. आता मात्र मैदानामध्ये या न्यू इर्तीच्या मैदानावर गोठिवलीमध्ये नवी मुंबईमध्ये आपला परफॉर्मन्स दाखवत असताना इनसाइड आउट. पुन्हा एकदा लाजवाब स्ट्रोक. एलिव्हेशनची कमतरता. विक्रांत पाटीलचा खेळ खतम. टिट फॉर टॅट. तो शेर है तो मे सवा शेर है. आणि यावेळेस मात्र बॅट्समनला केलाय ढेर गोलंदाजाने. आणि दुसऱ्या गडीचा बाद होतोय. विक्रांत पाटील हो बाद होत असताना टीमची धावसंख्या 39 वर 2 गडी बाद. 39 धावा 2 गडी बाद. रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल काय झेल पकडलाय. अगदी पॅरलल स्ट्रोक होता. चांगला स्ट्रोक लगवला होता. स्वतःला स्किट केलाय आणि पहिल्याच बॉलवर अक्षय महाडिक बाद होत असताना व्हॉट अ कॅच. अगदी स्किट झाला. स्वतःचा बॅलन्स गमावला नाही आणि खूप चांगला झेल पकडला जातो. आणखीन एक विकेटचं पतन. लगातारचे 2 धक्के आतापर्यंत पाहायला मिळाला. बाबा केदारनाथ चषक. राकेश प्रतिष्ठान गोठिवली, MS11 गोठिवली प्रेझेंट्स बाबा केदारनाथ चषक पावसाळी स्पर्धा. आज सगळेच आमचे चित्रपटातील प्रमुख व्यक्ती उपस्थित आहेत. ऍक्टर, डायरेक्टर, प्रोड्युसर सर्वच स्टारकास्ट आहे. आणि नक्कीच या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळेल. आणि युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आमच्या सोबत जुडलेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल चौधरी एक घातक फलंदाज आहे. ग्रामीण क्रिकेटचा एक षटकार लगवणारा फलंदाज आहे. पहिला बॉल अक्कूट टप्प्याचा बॉल इथे पुल केलाय. सिंगल मिळते. चांगलं षटक मानावं लागेल राहुल साळवीचं. आतापर्यंत षटकार आला त्यानंतर लगातारचे 2 विकेट म्हणजे हॅट्रिकची संधी होती. त्यावर हॅट्रिक बॉलवर सिंगल आली. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या आकड्यावर. 40 ऑन स्कोर बोर्ड. 40 धावा. डॉट बॉलची सांगता होते. पुन्हा एकदा चांगला बॉल. अप्रतिम गोलंदाजी राहुल साळवी. हे कुंचपुरा गोलंदाज आहे. एक्सपिरियन्स आहे. रिदम मध्ये गोलंदाजी करतो. ऍक्शन अँगल मध्ये गोलंदाजी करतोय आणि खूप चांगल्या रिदम मध्ये या षटकामध्ये पाहायला मिळाला. खोलवा टप्प्याचा चेंडू. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक मात्र चुकलाय. अगदी पायाला खिळा लावल्याप्रमाणे तो तिकडेच राहिला. पाणी साचलंय आणि मुवमेंट एवढी क्विक नाहीये. त्यामुळे फक्त सिंगल मिळते. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची 3 गडी बाद. 42 शेवटचं षटक. अखेरचं षटक. लास्ट ओव्हर. या सगळ्याच मंडळीचं हार्दिक स्वागत आहे या नवी मुंबईमध्ये. बाबू चित्रपट ज्याप्रमाणे त्याचं प्रमोशन सुरू आहे. दिवाळे गावामध्ये, दिवाळे मच्छी मार्केटमध्ये पहिल्यांदा प्रमोशन झालं. त्यानंतर अनेक ठिकाणी झालं. पण आगरी कोळी समाजाची कुलस्वामिनी म्हणजेच आई एकविरा कार्ला येथे जाऊन सगळ्याच या टीमने जाऊन आई एकविरेचं दर्शन घेतलं आणि या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद लाभो यासाठी आईकडे साकडं देखील घालण्यात आलं. पहिला बॉल. येथे बॅटची एज. चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये. सिंगल मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 43 या आकड्यावर. 43. शेवटचा ओव्हर. 5 बॉलचा खेळ बाकी आहे.
सेकंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय यश पांचाळ. अखूट टप्प्याचा बॉल इथे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट सिलेक्शन मध्ये कुठेतरी गफलत झाली आहे मी म्हणेन. पडल्यानंतरची चेंडू बाउन्स झाला आणि डॉट बॉलची सांगता होतीये. षटक क्रमांक इथे सुरू असताना चांगला खेळ सुरू आहे. अखूट टप्प्याचा बॉल इथे पुल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज लागली. सिंगल मिळते. चांगले षटक मोनिश पाटील यंगस्टर गोलंदाज आहे. पहिल्या 3 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त फलंदाज बाद झालाय. प्लेट ऑन झालाय. माफ करा. पावसामुळेच इथे विजन क्लिअर नाही, त्यामुळेच थोडीशी गफलत होते. फलंदाज बाद होते. चौथा गडी गारद होत असताना बाबू शेठ भोईर जे प्रोड्युसर आहेत, आगरी समाजाचे आहेत आणि कोपरा गावाकडून ते बिलॉंग करतात. कोपरा गाव म्हणजेच आपण खारघर कोपरा या परिसरामध्ये हा कोपरा गाव आहे आणि या कोपऱ्या गावात असताना मात्र या गावामध्ये कुठेतरी एक कलाकार लपला होता आणि तो कलाकार बाहेर येण्यासाठी एक प्लॅटफॉर्मची गरज होती. बाबू भोईर काय आहेत, बाबू भोईरची स्टोरी काय, बाबू भोईर यांचा संघर्ष काय, या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. एक आगरी माणूस कशा पद्धतीने स्ट्रगल करतोय आणि स्ट्रगल केल्यानंतरच माणूस गुहावर येतो असं नेहमी म्हटलं जातं. स्ट्रगल हा संघर्ष बाबू चित्रपटामध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच एक चांगला चित्रपट तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये चित्रपटगृहामध्ये नक्की जा आणि तो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा नवीन बॅटर राहुल आलाय. चांगली गोलंदाजी. यावेळी फटका चांगला आहे. कव्हर रिजन मध्ये मयुरेश पाहायला मिळेल. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट होत असताना चांगलं रनिंग बिटवीन विकेट. 2 धावांना टीमची धावसंख्या 45. 45 या आकड्यावर 45 धावा दाखल करायला लागलेत. इथे स्क्वेअर कॅट पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल मोनिश पाटीलचं. काय गोलंदाजी केली या संपूर्ण मॅच मध्ये. मागच्या मॅच मध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी केली अगेन्स्ट गोटिवली लेन गोटिवली. आता या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी करत असताना येस किती बॉल आहे? एक बॉल आहे. नेक्स्ट इनिंगला करू. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. त्यानंतर अंकित मोहन आमच्यासोबत कॉमेंट्री मध्ये जोडले जातील. ऍक्टर, फायटर, रोमॅन्टिक असे सगळे सीन केलेत. आज कॉमेंटेटर आपल्याला पाहायला मिळतील. लाईन मिस केली आहे. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या 48. 48 48 आकड्यावर. शेवटचा बॉल आहे. मोठा फटका लगवावा लागेल. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू जातोय बॅककट पॉइंट रिजन मध्ये. अशा तऱ्हेने 4 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 49. 50 धावांचं टार्गेट उभं केलंय. चला आपण सन्मान करूया. यस थोड्या वेळाने सन्मान करूया. त्यानंतर आधी आपण अंकित मोहन यांच्याशी चर्चा करूया कारण की हा चित्रपट कसा आहे. आणि सर कॅमेरामॅन त्याला सांग इकडे मारायला. अंकित सर काय सांगाल हा चित्रपट कशा पद्धतीने आणि तुम्ही जो सांगितलं की चित्रपट कसा आहे पण आगरी कोळी भाषा आगरी कोळी माणूस तुमच्या बरोबर बाबू शेठ यांच्या बरोबर गेले 1-2 वर्ष तुम्ही ह्या चित्रपटाचं काम करताय. कशी भाषा आहे आणि आगरी माणूस कसा आहे आणि काय सांगाल तुम्ही आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं. सबसे पहले तो मुझे महाराष्ट्र की महाराष्ट्र के लोग ने महाराष्ट्र की धरती ने एक्सेप्ट किया, ये मेरे लिए बहुत बड़ी बात है. बहुत प्राउड फील करता हूँ मैं. और अब मुझे ऐसा लगता है कि मैं कहीं बाहर का नहीं, मैं यहीं का हूँ. आता मी मराठी माणूस. और उसके ऊपर जो सबसे ब्यूटीफुल फ्लेवर है आगरी. ऑफ कोर्स हमने मतलब जैसे मयूर ने डिटेल दिया कि वो कॉमेडी में और इधर प्लेज में और इधर गीता में. तो मैंने भी जब स्ट्रगल के टाइम पे मैं जेटी से मर्ड शूटिंग करने जाता था, वो पूरे रोड पे वही फील आता था. वही वो अपना हिंगलाई देवी का मंदिर भी है वर्सोवा में.
और वहां पे वो तो लैंग्वेज एक बहुत मराठी होते हुए भी अलग फील होती थी। बट ये नहीं पता था डेस्टिनी कि उनका मुझे रोल उनमें से किसी एक का रोल करने का मौका मिलेगा। तो ऑफ कोर्स आज मैं आप सबके बीच बैठा हूँ और हंस बोल रहा हूँ और आप सब लोग भी, मैं उम्मीद करता हूँ जितना यहाँ पे आप क्रिकेट को एंजॉय कर रहे हैं, उतना ही जब 2 अगस्त को फिल्म आएगी थिएटर में भी आप उतना एंजॉय करोगे। अरे अरे! आज का मौसम बहुत ही तूफानी और तूफानी हमारे सारे प्लेयर्स हमारी पिच पे खड़े हैं। देखिए खचाखच भरा हुआ है ग्राउंड। बारिश की बूंदें जितनी है उतनी ही प्लेयर्स ग्राउंड पे हैं और यहाँ पे हम देख रहे हैं आकाक लगाए बैठे हैं कि कौन मारेगा छक्का, कौन मारेगा चौका और कौन करेगा अच्छी फील्डिंग। बारिश में लगती है अच्छी चाय के साथ खारी। बारिश में अच्छी लगती है चाय के साथ खारी। मैं और मेरे भाई सबसे भारी आगरे। ये नहीं अभी ओ गुरु ठोको भाई कहाँ गई बॉल। सारे प्लेयर खड़े हैं। बारिश में जितने भी भीगे हुए प्लेयर हैं सबको बहुत अच्छा ट्रीटमेंट मिलेगा आफ्टर द मैच। हमारे भाई अभी अनाउंस करेंगे सबको। विघ्नेश जी सबको विघ्नहर्ता गणेश जी की तरह अच्छा प्रसाद देंगे आफ्टर द मैच। और मैं उम्मीद करता हूं कि आज के मौसम में जितने प्लेयर खेल रहे हैं ये सब स्वस्थ रहे, किसी की तबीयत खराब ना हो। अरे आगे से भी हटाओ भाई, मैच देखने दो। हाँ, वीडियो शो बनती रहेगी। आ गए हमारे 2 बैट्समैन पिच की तरफ बढ़ते हुए, विराट और रोहित शर्मा। विराज एंड यश। विराज एंड यश के लिए जोरदार तालियां। मैं उम्मीद करता हूं जैसे विराज बल्ला घुमा रहे हैं वैसे ही पिच पे भी घुमाएंगे और ग्राउंड के बाहर ये छक्का मारेंगे। फाइन। चलिए अब मैं आपको विघ्नेश जी माइक सौंपते हुए, और उससे पहले मैं एक जो और डायलॉग है बाबू फिल्म का वो बताता हूँ। हनुमानाची गदा आणि बाबूचा वादा, हनुमानाची गदा आणि बाबूचा वादा कवाच तुटणार नाही। क्या बात, क्या बात. थँक्यू व्हेरी मच. ही आहे आगरी कोळी ठसका आणि अंकित मोहन सर जे आज मराठी भाषिक नसताना देखील आगरी भाषेवर कमांड आहे. हे आहे प्रोफेशनल चित्रपटामध्ये काम करत असताना आपलं डेडिकेशन आणि त्या भाषेवर असलेलं प्रेम आज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जातोया. बाबा केदारनाथ चषक 2024 आणि मॅचचं इक्वेशन जर पाहिलं तर 50 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉलमध्ये 50 धावांची आवश्यकता. अंकित सर, आगरी भाषा तुम्ही पाहिलीत, आगरी गीत तुम्ही पाहिलेत. आगरी बाबू शेठने तुम्हाला काय काय खायला दिलं आतापर्यंत? आगरी लागेल बहुतेक ऑप्सला बघायला. याला फक्त फोनचं बघतोय. तर काय सांगाल की ऑप्स लागेल का? ऑप्स लागेल. YouTube पे चलेगा. येस लेट्स प्ले. साहिल गोलंदाजीसाठी आला. तर या ओव्हर नंतर आपण चर्चा करूया. थोडासा स्नॅक्स टाइम झाला आणि आमचे कलाकार जरा खूप मोठा प्रवास करून आलाय. मुंबईमध्ये आलं तर मुंबईचा फेवरेट फूड का नाही खायचं, तो म्हणजेच पावसामध्ये वडापाव. ज्याला कधीही मिळतो भाव तो आहे वडापाव. आणि जो खात नाही वडापाव तो माणूसच नाही राव. चला मी देखील यांच्या बरोबर कवी झालं. यावेळेस इनसाइड आउट, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, कॅच ड्रॉप. खूप चांगला प्रयत्न, जवळजवळ खूप मोठं अंतर ज्याने कापलं आणि त्याच दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. चला अंकित सर, मस्त गरम गरम वडापाव आहे. आय थिंक तुम्ही डाएट वर नसाल. होपफुली ठीक है, आज के लिए डाइट ऑफ. येस डाएट ऑफ. पाऊस पडतोय आणि पावसामध्ये वडापाव खाण्याची मजा काय औरच आहे. यावेळेस बॅटची स्लाइस, चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये, सिंगल मिळते.
तर या ओव्हर नंतर तो आपण चर्चा करूया की बाबू सरांनी तुम्हाला काय काय आगरी पद्धतीचं खायला दिलं आणि हे आगरी फूड हा एक फेमस फूड मानला जातोय महाराष्ट्रामध्ये. यावेळेस ऑन साइडला नाव आहे यश पाटील. यश इथे हे जीएफ प्रमाणे अफलातून परफॉर्मन्स करत असताना चेंडू सीमारेषा पार षटकार. षटकार आलाय. षटकाराने टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. पहिल्या 4 बॉलचा खेळ संपलाय. 9 धावा. इथे वेगवान चेंडू आहे. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. बघा आज आमचे सगळेच बॅनर उडत आहेत कारण की एवढा पाऊस पडतोय. चला वडापावचा आस्वाद आपण घेतोय. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. शेवटचा बॉल अजून शिल्लक आहे. पाहिजे ना तिथं चौरा पाहिजे तवरा आणि जेवढे असतील ना तवऱ्यांना बाबू पुरतय. तर अंकित सर तो प्रश्न होता की आगरी भाषेचं तुम्ही गीत तुम्ही जी ऍक्टिंग केली पण काय सांगाल काय काय आगरी फूड तुम्ही खाल्ल्याने बाबू शेठने तुम्हाला काय काय खिलवले आतापर्यंत. सर मुझे ऐसा लगता है विघ्नेश भाई कि शूटिंग के टाइम पे तो मेरी मजबूरी रही क्योंकि मुझे एक बड़े पर्दे पे देखने के लिए खुद को कंट्रोल करना पड़ा अपनी जुबान को. बट मुझे लग रहा है सक्सेस पार्टी में मैं सब वसूल लूंगा. डेफिनेटली सक्सेस पार्टी होईल आणि 100 करोडचा गल्ला नक्कीच होईल अशी आशा करूया आणि या चित्रपटाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. बाबू चित्रपट ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये चित्रपटगृहामध्ये जाऊन पहिला आगरी चित्रपट तुम्ही नक्की पहा आणि या बाबू चित्रपटाचा मनमुराद आस्वाद लुटत राहा. कशी आहे आगरी कोळी भाषा आणि कशी आहे फलंदाजी. विराटच्या बॅट मधून येतोय पहिला धमाका. चेंडू सीमारेषा पार षटकार. विकीच्या गोलंदाजीवर पहिल्याच बॉलवर अटॅक. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावर. 50 धावांचा टार्गेट आहे. अजूनही 33 धावांची आवश्यकता असेल. 17 बॉल 33 धावा. मॅच ऑन आहे. त्यावेळेस पंच करण्याचा प्रयत्न केला होता. बॅकवर्ड पॉइंट रेझर मध्ये चेंडू जाईल. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावांना टीमची धावसंख्या 19 या आकड्यावर. 19 धावा दाखल कराव्या लागेल. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना 16 बॉल 31 धावांची आवश्यकता. चांगली मॅच. पावसाचा कहर. पाऊस बरसला. त्यावेळेस अप्पर कट मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. 20 धावा दाखल कराव्या लागलेत. 15 बॉल 30 धावांची आवश्यकता. म्हणजेच प्रत्येक बॉल मध्ये 2 धावा करायचे. उत्कर्ष दिवा टीम ज्याने यजमान संघ गोठिवली 11 गोठिवलीला पराभूत केलं. आता सोळेगाव अगेन्स्ट खेळत असताना चांगला परफॉर्मन्स करत असताना चांगला खेळ सुरू आहे. आज रोमॅन्टिक वातावरण आहे आणि रोमॅन्टिक हिरो आमच्या बाजूला आहे. आम्ही देखील रोमॅन्टिक झालं. एक हँडसम पर्सनॅलिटी आणि एक हाडाचा कलाकार आज आमच्या सोबत आहेत. एक प्रसिद्ध डायरेक्टर मयूर शिंदे सर उपस्थिती केल्यात. पुन्हा एकदा चांगला बॉल आणि ज्यांच्या जीवनावर हे चित्रपट आहे आणि बाबू
शेड काय आहे तो तुम्हाला थेट चित्रपटामध्ये जाऊन बघावं लागेल. 4 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 21. यावेळी देखील चांगला बॉल शरीराचा वेध घेतोय. अजूनही जर पाहिलं तर शेवटचा बॉल आहे. विकी गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचा बॉल. 13 बॉल 28 धावा. मॅच ऑन आहे. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल. स्ट्रॉंग अपील केली आहे. अंपायरचे डिसिजन काय येते? नॉट आउट असा इशारा दिला जातोय. खूप अग्रेशन विक्रांतच्या माध्यमातून पाहायला मिळालं पण नॉट आउट. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. आता 12 बॉल 12 मध्ये 28 धावांची आवश्यकता. बाबा केदारनाथ चषक 2024 या भव्य दिव्य स्पर्धेचा आज पाऊस कोसळलाय. तरी देखील क्रिकेट सुरू आहे आणि क्रिकेट मध्ये सगळे क्रिकेटर अगदी चिंब भिजलेत. या उड्या पावसात देखील चित्रपटाचं प्रमोशन केलं जात आहे. त्यावरून ओळखावं की ह्या चित्रपटासाठी या सगळ्याच मंडळीने किती मेहनत घेतली. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता. विक्रांत पाटील येतोय. या टीमचा एक प्रमुख गोलंदाज. मागच्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. यावेळेस ऑन साइडला ऑन द राईज इट्स हाय अँड हँडसम षटकार यश पाटीलच्या बॅट मधून येतोय. एक अफलातून स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार षटकार. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ प्लेसमेंट. सुपर स्ट्रोक लगवला जातोय. 11 बॉल 22 धावांची आवश्यकता. म्हणजेच प्रत्येक बॉल मध्ये 2 धावा करायच्याच आहेत. 11 चेंडू. हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. खूप चांगला बॉल पडल्यानंतर हलकासा आतमध्ये आलाय. डॉट बॉलची सांगता होती. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. पाणी असल्यामुळे चेंडू थांबलाय. 2 धावा जरूर मिळतील. बघा अंकित मोहन सर इनसाइड आउट. So beautiful, so elegant, just looking like a wow, just looking like a wow. What a shot, beautiful stroke, Mr. Yash Patil. अफलातून बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळते या मॅच मध्ये. काय स्ट्रोक, काय बॅटिंग, एकदम ओके. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. यश पाटीलचा धमाका सुरू आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 14 धावांची आवश्यकता. 8 बॉल 14 धावा. हा बॉल फार इम्पॉर्टंट असेल. त्यावेळेस खूप चांगला स्ट्रोक. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. धावचीची संधी. काय घडलं? कोण फलंदाज बाद आहे? यश पाटील बाद होतो. माय गॉड, काय झालं? अति घाई संकटात नाही. कॉलिंग होत. येस अग्रेशन पाहायला मिळते यश पाटीलचं. अंकित मोहन यांच्या माध्यमातून हेच अग्रेशन या बाबू चित्रपटामध्ये पाहायला मिळेल. आणि ज्या आगरी भाषेमधल्या ओव्या असतात त्या तुम्हाला ऐकायला मिळतील.
7 बॉल 14 धावा. सुपर मॅच, सुपर परफॉर्मन्स. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यश पाटील साठी. काय परफॉर्मन्स केला यश पाटीलने. भाऊचीच्या स्वरूपात बाद झाला. नवीन फलंदाज श्रीकांत नारायणकर एक मजबूत बांध्याचा एक खतरनाक खेळाडू आहे, पण या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. 2 हिट केला तर दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल श्रीकांत नारायणकर. बघा दोन्ही टीम, कुठलाही संघ हरला तरी सोळेगाव तुम्ही या मैदानातून बाहेर जाऊ नका, कारण की अंकित मोहन तुमच्या बरोबर क्रिकेट खेळण्यासाठी इंटरेस्टेड आहेत. त्यामुळे विक्रांत सगळ्या टीमला इकडेच ठेवा. ही मॅच संपल्यानंतर 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. विराज मडवी, खराब कॉलिंग पाहायला मिळालं, पण विराज मडवीला आता काम पूर्ण करावं लागेल. चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपले गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. आता 6 बॉल 14 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 14 धावा. सहा बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. बघा सोळेगाव, ही मॅच संपली तरी आपण इथून बाजूला सरायचं नाही. 6 बॉल 14 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय महाडिक. शेवटचं षटक. पाऊस कोसळला. गरज आहे 6 बॉल 14 धावांची. श्रीकांत नारायणकर फलंदाजीसाठी आलाय. पहिला बाउन्स स्पायसी बाउन्सर. अंपायर आमच्या दिशेने वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. आता 6 बॉल 13 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 13 धावा. 6 चेंडू 13 धावा. मॅच ऑन आहे. यावेळेस ऑन साइडला मध्ये श्रीकांत नारायणकरचा धमाका. षडसीमा रेषेपार षटकार. लाजवाब शोक. 43 धावा. 5 बॉल 7 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 7 धावा. काय बॅटिंग पाहायला मिळाली. यश पाटील, विराज मडवी आणि श्रीकांत नारायणकर. सन्माननीय नगरसेवक बाळकृष्ण चाहू पाटील साहेबांचं आगमन झालंय. कार्यसम्राट नगरसेवक आणि आज त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम बाळकृष्ण पाटील साहेब. आज अंकित मोहन सर उपस्थित आहेत. बाबू चित्रपटातील हे प्रमुख ऍक्टर. फंबलिंग झाले, एक धाव कंप्लीट झाले, दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावा. आता समीकरण पाहिलं तर 3 बॉल 4 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा महत्वपूर्ण निर्णय आहे. 3 बॉल 4 धावांची आवश्यकता. पहिल्या टप्प्याचा चेंडू इंटू द ब्लॉक होल. फंबलिंग झालीये. डॉट बॉल 1 धाव मिळते. आता 2 बॉल 3 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 3 धावा. मॅच फसली आहे. म्हणूनच म्हटलं जातं की वो चाय क्या जिसमें उबाल ना हो और वो मॅच क्या जिसमें बवाल ना हो. या मॅच मध्ये बवाल झालाय. अप्रतिम सामना आहे. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. ट्विस्ट अँड टर्न्स या मॅच मध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक अखेरचं 2 मध्ये 3. टप्प्याचा बॉल. नो सिंगल नो डबल, ओनली षटकार.
श्रीकांत नारेकरच्या बॅट मधून षटकार आलाय. गुलप्रीत श्रीकांत आणि 8 लाख. चला त्या आधी आपण सन्मान करूया. चला सन्मान करूया आपण अतिथी मान्यवरांचा. सर्वात आधी आपण सन्मान करणार आहोत आमचे प्रमुख ऍक्टर बाळकृष्ण पाटील साहेब. बाबू चित्रपट येथे आगरी समाजाचा पहिला चित्रपट आणि बाबू भोईर साहेब उपस्थित आहेत. आज कुपरे गावाकडून ते भूमिपुत्र आहेत आणि आमच्या संपूर्ण कमिटीच्या वतीने अंकित मोहन सरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातो. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. MS11 राकेश प्रतिष्ठानच्या वतीने निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते आणि या गोटुली गावाच्या वतीने हा सन्मान अंकित मोहन सरांचा सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू.